नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळी कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण सांडगी मिरच्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो या हिरव्या मिरच्या घेतल्यात। या थोड्याशा जाडसर आणि बुटके असतात। या हिवाळ्यातच भेटतात। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाण्यात आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, टाकायचं आणि लगेच काढून घ्यायचं, नाही तर देठांमध्ये पाणी जातं। आता या चालणीत नेतलं ठेवायच्या आणि लगेच फॅनखाली वाळत घालायचं आहे कॉटनच्या कपड्यावर, म्हणजे आपल्याला याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे। एकदम सुकवून घ्यायच्या आहेत, त्या मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या व्यवस्थित। आता आपण साहित्य बघूया। मोहरी घेतली 50 ग्राम म्हणजेच राई, धने घेतलेत 50 ग्राम, 25 ग्राम जिरं, मीठ, हिंग, हळद आणि मेथीचे दाणे। नंतर आपल्याला दही लागणार आहे थोडंसं। राई आपण भाजून घ्यायचे, व्यवस्थित तडतडली की लगेच काढून घ्यायचे, छान असे झाले। आता धने पण भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित, थोडंसं हलकं भाजून घ्यायचं। तर धने पण भाजून झाले, जिरं भाजून घ्यायचे। त्याच्यातच मी 1 चमचा मेथी घेतली आहे। मेथीला जास्त भाजायचं नाही, करवटपणा येतो। आता हे व्यवस्थित भाजून झाले, साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत। या व्यवस्थित आता आपण मिरच्या वाळवून घेतल्यात, व्यवस्थित पुसून घेतल्यात। याची देठं थोडी लांब आहेत, तर कट करून घ्यायचे। तुम्ही नाही कट केली तरीसुद्धा चालतील। आता या व्यवस्थित उभ्या पकडायच्या आणि पूर्ण हे चीर पाडायची, म्हणजे मिरची व्यवस्थित कापली जाते। आणि बटाट्याचा सोलर घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा, याच्याने व्यवस्थित बी काढला जातो, व्यवस्थित निघतं। हे बघा, असं या पद्धतीने काढून घ्यायचं व्यवस्थित। आणि मिरच्या कापताना थोडं बी काढताना हाताची आग होते, तर तुम्ही काळजीपूर्वक करून घ्या। आता दुसरी पण हे पद्धतीने करायची। आणि ह्या मिरच्या नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतच मिळतात थंडीच्या सीझनमध्ये, नंतर मिळत नाही। मला ही व्हिडिओ अपलोड करायला खूप लेट झालं। आता ह्या व्यवस्थित कापून घ्यायच्या सगळ्या मिरच्या। आता या मिरच्या व्यवस्थित कापून झाल्यात सगळ्या। आता इथे आपण राई वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून, एका बाउलमध्ये काढून ठेवायची आहे। नंतर धने, जिरं आणि मेथीचे दाणे हे पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे, हे पण बाउलमध्ये काढून ठेवायचे। आता दही मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठल्या नाही राहणार याच्यामध्ये। हे पण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। या मिश्रणामध्ये आता आपण मीठ ॲड करूया चवीप्रमाणे। नंतर 2 चमचे हिंग घेतले, छोटे 2 चमचे भरून घेतले। हळद 2 चमचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान अशा चविष्ट मिरच्या होतात, खूपच छान लागतात। तुम्ही नक्की एकदा करून बघा। आता याच्यामध्ये दही घ्यायचे, थोडं थोडं करूनच घ्यायचं आहे, एकदम जास्त नाही ओतायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे, एकदम पातळ नाही करायचे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घेतला तरीसुद्धा चालेल। हे बघा, असं मिश्रण व्यवस्थित आता ओलसर झालं पाहिजे। आणि आता मिरच्यांमध्ये भरून घेऊया। या मिरच्यांमध्ये भरताना व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे सुकल्यानंतर निघालं नाही पाहिजे। आता ह्याचप्रमाणे आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया। इथे मी 1 परात आणि ताटामध्ये ठेवल्यात आणि ह्या 8 दिवस सुकून घ्यायच्या। छान असं आता 8 दिवस वाळवून घेतलेले आहेत। वाळल्या चांगल्या की मग खराब होत नाही, वर्षभर छान टिकतात। आता आपण तळून घेऊया। एक मिरची टाकायची आणि व्यवस्थित, मोठी कढई असली तर जास्त टाकायची। छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। या पद्धतीने आता थोड्याशा मिरच्या आपण तळून घेऊया। ही सांडगी मिरच्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील।